मी मानसी चव्हाण। आज आपण इयत्ता 11वी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील भाग 1 पाठ 5 परिमळ या पाठाचा अभ्यास करणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत आचार्य प्र के अत्रे अर्थात प्रल्हाद केशव अत्रे। कवी, नामवंत लेखक, विनोदकार, कथाकार, शिक्षणतज्ञ, राजकारणी आणि उत्तम वक्ता म्हणून ते आपणाला सगळ्यांना परिचित आहेत। 13 ऑगस्ट 1898 मध्ये पुरंदर तालुक्यातील कोडीत खुर्द या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। त्यांनी साहित्य आणि इतर क्षेत्रामध्ये नवे मानदंड निर्माण केले। केशव कुमार या टोपण नावाने त्यांनी कविता लेखन केले। त्यांचे अनेक साहित्य प्रसिद्ध आहे। त्यामध्ये त्यांनी लोकप्रिय अशी नाटके लिहिली। मोरूची मावशी, कवडी चुंबक, ब्रह्मचारी, डॉक्टर लागू, तो मी नव्हेच यांसारखी नाटके प्रसिद्ध आहेत। तर कर्रेचे पाणी हे त्यांचे आत्मचरित्र। झेंडूची फुले हा विडंबनपर कविता संग्रह देखील त्यांनी लिहिला। त्यांनी श्यामची आई या पुस्तकावर आधारित निर्माण केलेल्या चित्रपटाला पहिले सुवर्णकमळ देऊन गौरविण्यात आले। 1942 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे ते अध्यक्ष होते। प्रस्तुत पाठ हा बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला दिलेली प्रस्तावना आहे। 1952 मध्ये बहिणाबाईंची गाणी हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला। 1969 मध्ये त्याची दुसरी आवृत्ती निघाली। खरं तर या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी आपल्याला बहिणाबाईंची त्या ठिकाणी बहिणाबाईंच्या काव्यप्रतिभेची ओळख करून दिली आहे। अनेक ग्रामजीवनाचे आणि कृषी संस्कृतीचे शेकडो संदर्भ त्यांच्या कवितेमध्ये आढळतात। त्यांची कविता कृषी जीवनाशी, ग्रामजीवनाशी आणि तिथल्या संसाराशी रेंगाळताना दिसते आणि त्याचेच तपशील या कवितेच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत। खरं तर बहिणाबाईंच्या या काव्यसंग्रहामध्ये आपल्याला ठिकठिकाणी बहिणाबाईंच्या काव्यामधील उत्तम भाव जो आहे तो दिसून येतो। कवितेप्रती त्यांची कविता ही सहज स्फुरलेली कविता आहे। कोणत्याही प्रकारचा सायास त्यांना कवितेसाठी करावा लागला नाही। याच कवितेची ओळख भावपूर्ण आणि ओघवत्या शैलीमध्ये आचार्य प्र के अत्रे यांनी आपल्याला या पाठामध्ये करून दिलेली आहे। बहिणाबाईंच्या या गाण्याचा परिमळ जो आहे तो आजही महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये दरवळतो आहे। त्याच परिमळाचा सुगंध आपण या प्रस्तुत पाठातून घेणार आहोत। चला तर जाऊया या पाठाकडे। बहिणाबाई चौधरी अर्थात अशिक्षित आणि अडाणी असणारी स्त्री। जळगावमधील असोदे या गावी 11 ऑगस्ट 1880 रोजी त्यांचा जन्म झाला। 1880 ते 1920 पर्यंतच्या काळामध्ये कृषी जीवनाशी निगडीत असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या व्यथा, त्यांची दुःख, कष्टकरी स्त्री जी आहे या स्त्रीचं वर्णन त्यांच्या कवितेमध्ये ठायी आपल्याला दिसून येतं। खरं तर एका दिवाळीच्या प्रसंगी महाराष्ट्राला या महान अशी कवीची ओळख झाल्याचे लेखक आपल्याला या ठिकाणी सांगतात। शेतामध्ये अचानक सोन्याच्या मोहरा असलेला हंडा सापडावा, तशीच बहिणाबाईंची गाणी, बहिणाबाईंच्या कविता महाराष्ट्राच्या समोर आल्या आणि हे सोन्याचं लेणं जे आहे ते महाराष्ट्राला गवसलं। या लेण्याची आज आपण या ठिकाणी ओळख करून घेणार आहोत। चला तर जाऊया या पाठाकडे, ज्याचं नाव आहे परिमळ। काय म्हटले पहा या पाठामध्ये। एखाद्या शेतात मोहराचा हंडा अचानक सापडावा, तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला। शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात। 16 वर्षापूर्वी मराठी साहित्यात असाच एक मौल्यवान शोध लागला। लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली तेव्हा। लक्ष्मीबाईंसारखाच बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर होता। त्यांच्या शब्दातून प्रतिभा नुसती झिरपते आहे असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आणि मौजही आहे, की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्याचे तेज आहे। एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचले आहे, हा तर तोंडात बोट घालायला लावेल असा चमत्कार आहे।
एका अशिक्षित आणि अडाणी स्त्रीच्या काव्य प्रतिभेची ओळख करून देताना जणू काही शेतामध्ये मोहराचा हंडा सापडावा तशा प्रकारे बहिणाबाईंच्या काव्याची महाराष्ट्राला ओळख झाली. एका दिवाळीच्या प्रसंगी त्या ठिकाणी त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यांच्या काव्याचा आस्वाद रसिकमनाला घेता आला. त्याच कवितेबद्दल सांगताना आचार्य प्र.के. अत्रे म्हणतात, जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे या कवितेचे तेज होते. ज्याप्रमाणे लक्ष्मीबाई टिळक यांचे स्मृतिचित्र हे जीवनचरित्र जर आपण वाचले, त्यांचे आत्मचरित्र जर आपण वाचले, तर त्या काळामध्ये स्त्री जीवन, धर्माविषयीच्या बाबी ज्या आहेत, तिथली स्थित्यंतर जी आहेत, याचे अनेक संदर्भ स्मृतिचित्राच्या माध्यमातून आपल्याला मिळतात. लक्ष्मीबाई टिळकांनी ज्याप्रमाणे स्मृतिचित्र लिहून हा आठवणींचा ठेवा जो आहे तो रसिकमनाला दिला, त्याच पद्धतीने बहिणाबाईंची ही गाणी मानवी मनावर अधिराज्य करताना दिसतात. या दोन स्त्रियांची नावं या ठिकाणी घेतल्याशिवाय आपल्याला साहित्यामध्ये पुढे जाता येत नाही. इतके अमोघ, अचाट आणि प्रचंड आस्वाद देणारे साहित्य निर्माण झालेले आहे. सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या मातोश्री वयाच्या 72व्या वर्षी त्या मरण पावल्या. सोपानदेवांची आणि माझी 20-22 वर्षाची मैत्री आहे, पण त्यांच्या माजघरात सोन्याची खाण दडलेली आहे याची मला माहिती नव्हती. त्यांना स्वतःला त्याची जाणीव असेल, पण ते पडले मुलकाचे लाजाळू. त्यांना वाटले की खानदेशी वराडी भाषेमधल्या आपल्या अडाणी आईच्या ओव्यांचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र कौतुक करील की नाही कोणास ठाऊक. म्हणून ते इतकी वर्षे तोंडात मूग धरून गप्प बसले. तोंडात मूग धरून बसणे म्हणजे शांत बसणे. खऱ्या अर्थाने आपल्या आईने रचलेल्या या ओव्या ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या समोर आल्या तर निश्चितच यांना प्रसिद्धी मिळणार आहे हे सोपानदेव चौधरी यांना माहीत होतं, परंतु मुलखाचे लाजाळू असल्यामुळे त्याला काही प्रसिद्धी मिळालेली नव्हती. आणि सोपानदेव चौधरी यांच्या माजघरामध्ये अशा प्रकारे सोन्याची खाण लपलेली आहे, दडलेली आहे, हे आचार्य अत्रे यांना देखील माहीत नव्हते. पण एक दिवस सोपानदेव चौधरी आचार्य अत्र्यांकडे गेले आणि त्यांनी चोपडी काढून त्या ठिकाणी बहिणाबाईंची गाणी जी आहेत, ओव्या ज्या आहेत, त्या आचार्य अत्रे यांना दाखवल्या. आणि मग आचार्य अत्र्यांच्या तोंडून जे उद्गार आले ते पुढे आलेले आहेत पहा. मागच्या दिवाळीच्या आधी एक दिवस ते असेच माझ्याकडे आले आणि एक चतकोर चोपडी हळूच उघडून त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता भीत भीत त्यांनी मला वाचून दाखवली. एहेरीत दोन मोठा दोन्ही मधी पाणी एक, मोठं हाडकलतो एक, जीव पोसतो कितीक. त्याबरोबरच ती वही मी त्यांच्या हातून खसकन ओढून घेतली आणि आधाशासारख्या साऱ्या कविता भरभर चाळल्या. भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही. मी ओरडून सोपानदेवांना म्हणालो, अहो, हे 52 कशी सोनं आहे, हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे हा गुन्हा आहे. त्याच क्षणी हे काव्य प्रसिद्ध करायचे आम्ही ठरवले. पहा, सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंची गाण्याची चोपडी जी आहे ती त्या ठिकाणी जेव्हा आचार्य अत्रे यांना नेऊन दाखवली तेव्हा त्यातली एक कविता आचार्य अत्रे यांनी वाचून काढली. एहरीत दोन मोठा दोन्ही मध्ये पाणी एक, मोठं हाकलतो एक, जीव पोसतो कितीक. विहिरीमध्ये असणाऱ्या पाण्याचा उपसा करून मोटेच्या सहाय्याने हा उपसा केला जातो आणि त्यासाठी बैलांची मदत घेतली जाते आणि ही मोट बैल हाकत असतात आणि शेताला पाणी मिळत असतं आणि शेतात पिकणारं हे जे पीक आहे, धान्य जे आहे ते अनेक मानवी जीवनाला मिळत असतं आणि म्हणून हा शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा आहे, तो अख्ख्या जगाचं पालन पोषण करतो. अशा प्रकारची रचना बहिणाबाईंच्या काव्यामध्ये आढळते. आणि मग आचार्य अत्रे यांनी संपूर्ण वही वाचून काढली आणि त्यांच्या तोंडून उद्गार आले, अहो, हे तर 52 कशी सोनं आहे आणि हे सोनं महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे. त्याच वेळेला त्यांनी ठरवलं की या कविता आपण प्रसिद्ध करायच्या आणि 1952 साली बहिणाबाईंची गाणी हा पहिला कविता संग्रह जो आहे तो प्रसिद्ध झाला. 1969 साली त्याची दुसरी आवृत्ती निघाली. प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे आहे, ते त्याच्याबरोबरच यावे लागते. यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, हे माझे आता ठाम मत झाले आहे. कोकिळ पक्षाने तोंड उघडले की आपोआप संगीत वाहू लागते. प्राजक्ताची कळी फुलली की
निश्वास टाकू लागते. तसे जातीच्या कवीचे आहे. त्याचे हृदयच ताल धरून बसलेले असते. त्यामुळे त्याच्या जिभेवर शब्द जो येतो तो मुळी नाचतच येतो. सृष्टीतले सौंदर्य तेवढे त्याच्या डोळ्याला दिसते आणि जीवनातले संगीत त्याला ऐकू येते. डोंगराच्या कपारी अडून जसा एखादा झरा उचंबळत असतो, तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून उसळ्या घेत असतात. असे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून उसळ्या घेत असतो तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून उसळ्या घेत असते असे मानल्याखेरीज जगातील अमर काव्य कसे जन्माला येते हे कोडे सुटणार नाही. पहा, फार सुंदर दाखले या ठिकाणी आचार्य अत्रे यांनी दिलेले आहेत की जातीचा उपजत कवी जो आहे त्याला कोणत्याही प्रकारचे सायास करावे लागत नाहीत. त्याला विद्येची किंवा प्रयत्नांची गरज नसते. त्याच्या तोंडून स्फुरणारे जे गीत आहे ते सहज आलेले असते. कोकिळ पक्षाने तोंड उघडले की जसे तो गाणे गाऊ लागतो, त्याला सूर सापडतो. प्राजक्ताची कळी फुलली की तिच्यातून सुगंधच उमलतो. तसेच जात्या जो कवी असतो त्याच्या अंगी तसेच गुण असतात. त्याच्या मुखातून येणारे शब्द जे आहेत ते ताल धरूनच येतात. डोंगराच्या कपारीमध्ये त्याला ही निसर्ग सौंदर्य जे आहे ते साद घालताना दिसते आणि म्हणून त्याला ऐकू येणारे गीत जे आहे, संगीत जे आहे ते निश्चितच सुमधुर असते. त्यासाठी कोणत्याही प्रयत्नाची त्याला गरज वाटत नाही. उपजत कवीच्या अंगी असणाऱ्या गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख या ठिकाणी कवी करतो. बहिणाबाई यांनी तर शाळेचे कधी तोंड पाहिले नाही. त्यांना लिहिता येत नव्हते आणि वाचताही येत नव्हते. गावातील मंदिरे याच माझ्या शाळा असे त्या म्हणत. रोजचे घरातले आणि शेतातले काम करता करता त्यांनी गाणी रचली आणि त्यातली थोडीशी कुणीतरी टिपून ठेवली. पुष्कळशी त्यांच्याबरोबरच गेली. अशी ही एक अपिढी कष्टाळू गृहिणी जात्यावर दळता दळता किंवा चूल फुकता फुकता माय भीमाई माऊली जशी आंब्याची सावली किंवा माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल असे जिवंत काव्य श्वास टाकावा इतक्या सहजपणे करू शकते. कुणी म्हणेल आपल्या बायकांच्या जुन्या गाण्यात असले काव्य वाटेल तितके आढळून येते, पण तसे नाही. पहा, अशिक्षित आणि अडाणी असणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांच्या तोंडून ही गाणी सहज स्फुरली गेलेली होती. त्या ठिकाणी त्यांनी कधीही शाळेचे तोंड बघितलेले नव्हते. त्या कधी शाळेत गेल्या नव्हत्या. मंदिरे हीच त्यांची शाळा होती, पण त्यांच्या मुखातून मौल्यवान अशी गाणी झिरपताना दिसतात. या ठिकाणी लेखक म्हणतो की जात्याच कष्टाळू असणाऱ्या या कृषीजीवनाशी निगडीत असणाऱ्या स्त्रीच्या मुखातून जात्यावर दळता दळता चूल फुकता फुकता त्या ठिकाणी गाणी रचली गेली. त्यामध्ये त्या असं म्हणतात, माय भीमाई माऊली जशी आंब्याची सावली. ही माय भीमाई जी आहे, भीमाई नदी जी आहे ही पाणी देते, तहान भागवती. ती म्हणजे आंब्याची सावली आहे. आंब्याचे झाड ज्याप्रमाणे सावली देते, गारवा देते, त्याप्रमाणे माय भीमाई प्रत्येकाची तहान भागवते. किती सुंदर उदाहरण या ठिकाणी आलं आहे. पहा, दुसरं उदाहरण, माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल. माझ्या माहेराची वाट म्हणजे जणू काही मखमल आहे. मखमल मऊ असतं, रेशमी असतं, ते सुखद गारवा देत असतं. त्याचा स्पर्श जो आहे तो हळुवार असतो, मुलायम असतो. अशी माझ्या माहेराची वाट आहे. इतकी सुंदर रचना बहिणाबाईंच्या मुखातून झालेली आहे. बहिणाबाईंच्या प्रतिभेची जात फार निराळी आहे. धरित्रीच्या कुशीमध्ये बी बियाणे कसे प्रकट होते याचे वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेले आहे. पहा, त्याचं वर्णन आपण ऐकूया. उन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून परगटले दोन पान जसे हात जोडी सण. आपण असं म्हणू शकतो की अनेक कष्टाळू स्त्रिया ज्या आहेत, शेतकरी वर्ग ज्या आहेत, त्या बायांनी अनेक गाणी लिहून ठेवलेली आहेत. पण या ठिकाणी आचार्य अत्रे आपल्याला सांगतात की बहिणाबाई चौधरी यांच्या गाण्याची, यांच्या ज्या ओव्या आहेत त्याची जातच निराळी आहे. कारण निसर्गामध्ये शेतामध्ये काम करता करता सहज त्यांची निरीक्षण शक्ती केवढी प्रचंड आहे. पहा, त्या सहज लिहितात. एक ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून परगटले दोन पान जसे हात जोडी सण. धरत्रीच्या कुशीमध्ये निजलेले हे बी बियाणे जणू काही वरती भुईच्या वरती येताना हे बी जे आहे हे टरारून वरती येते आणि त्यावेळेला जणू काही या धरत्री गरीवरून गेलेली आहे. तिच्या अंगावर हे फुललेले कोंब जे आहेत ऊन वाऱ्याशी खेळता खेळता जणू यातून दोन पानं प्रकटली आहेत आणि ती या देवाची त्या ठिकाणी करुणा भागता आहेत, त्या ठिकाणी प्रार्थना करता आहेत. हात जोडून ही
वरती येताना दिसतात. एका एका कुंभातून परगटले दोन पान, जसे हात जोडीसन. या परमेश्वराला हात जोडून ती वरती आलेली आहेत, अशा प्रकारची रचना ते या ठिकाणी करतात. असली कल्पनेची भरारी कोणत्या जुन्या संगीतात आढळून येईल? हे मनोहर चित्र जिची प्रतिभा पाहू शकते किंवा ऐन तारुण्यात सौभाग्य गमावलेले असताना वयाच्या 30व्या वर्षीच बहिणाबाई चौधरी यांना वैधव्य प्राप्त झाले. आणि मग आपल्याला वैधव्य प्राप्त झाले त्यावेळेला त्या हृदयद्रावक असे करुण काव्य या ठिकाणी लिहितात आणि त्या म्हणतात, लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, पुशीसन गेलं कुकू रेखा उघडी पडली. जेव्हा पती निवर्तला, पतीचं निधन झालं, जेव्हा वैधव्य प्राप्त झालं, तेव्हा जणू काही नशिबाची ही रेखा उघडी पडलेली आहे. कुकू जे आहे, कुंकू जे आहे ते पुसून गेलेलं आहे. कर्माचे भोग जे आहेत ते वाट्याला आलेले आहे, दुःख वाट्याला आलेलं आहे, असं हृदयद्रावक वर्णन त्या या ठिकाणी करतात. वैधव्याचे असे हृदयभेदक करुण काव्य जिच्या मुखातून प्रकट होते, तिचे कवित्व सामान्य आहे असे कोण म्हणेल? सकाळी उठून बहिणाबाई घरोट्यावर म्हणजे जात्यावर तळू लागल्या की जात्यातून तिकडे पीठ पडू लागायचे आणि इकडे त्यांच्या ओठातून काव्य सांडू लागायचे. कष्टकरी स्त्रिया ज्या आहेत त्या पहाटे उठून त्या ठिकाणी जात्यावर पीठ दळू लागल्या की त्यांच्या तोंडून अशा प्रकारची गाणी रचली जायची, गाणी स्फुरली जायची. बहिणाबाईंच्या मुखातून आलेलं हे गाणं पहा. अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तस तस माझं मन, तस तस माझं गाणं पोटातून येतं ओठी. माझं गाणं जे आहे हे अंतरात्म्यातून वरती येतं. जसं अरे घरोट्या, अरे जात्या, तुला दळता दळता, जसं हे पीठ दळता दळता तुझ्यातून पीठ पडतं, तसंच हे गाणं देखील माझ्या पोटातून ओठावर येतं, अंतरात्म्यातून आलेलं हे गाणं आहे. हे त्यांचे वर्णन मुळीच त्यांनी स्वतः करून ठेवले आहे. स्वयंपाकघरात जाऊन चूल पेटवायला बसल्या आणि चूल पेटेनाशी झाली की तिच्यातून नुसताच धूर बाहेर पडू लागला. म्हणजे त्या काव्यामध्ये संतापून चुल्याला म्हणत, पेट पेट दुःख येला, किती घेशी माझा जीव, आरे इस्तवाच्या धन्या, कसं आले तुला हिव. पहा, त्या ठिकाणी चुल्याला देखील त्या म्हणत, जेव्हा चूल पेटता पेटेनाशी होई, धूर फुकून फुकून ज्या वेळेला विस्तव पेटेना असं होई, त्यावेळेला त्या असं म्हणत, पेट पेट दुःख येला, अरे धुरा तू आता पेट घे, किती घेशी माझा जीव. चूल फुंकून फुंकून माझा जीव आता जायला आलेला आहे. तू तर विस्तवाचा धनी आहेस, त्यामुळे असं कसं आलं रे तुला हिव, तुला ताप कसा आला, तुला हिव कसा आला, तू आता पेट आणि या पोटाची भूक भागव, अशा प्रकारची रचना त्या करतात. पुढे चूल पेटली, तवा तापला आणि भाकरी टाकताना हाताला चटके बसू लागले. म्हणजे संसाराची रहस्य काव्यरूपाने त्यांच्या मुखावाटे प्रकट होतात. चूल तापते आणि चुलीवर त्या तवा ठेवतात आणि भाकरी टाकताना त्या काय म्हणतात पहा. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. या ठिकाणी संसार म्हणजे या तापलेल्या तव्यासारखा आहे की ज्याप्रमाणे दुःख भोगून आपल्या वाट्याला आलेली, आपल्या कर्माला आलेली, आपल्या नशिबामध्ये असणारी दुःख जी आहे ती भोगल्यानंतरच आपल्याला सुख प्राप्त होते. तवा जसा तापतो, पोळतो, त्याप्रमाणे माणूस सुद्धा या दुःखाने पोळून जातो आणि नंतरच त्याला सुखाची चव प्राप्त होते. त्याप्रमाणे तव्यावर भाकरी भाजली जाते. या भाकरी जी आहे तिला गोडी असते. ती भाकरी आपल्याला नंतर चाखायला मिळते जेव्हा ती भाजली जाते. म्हणून या संसाराला या तव्याची उपमा देतात आणि त्या म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके आणि खस्ता खाव्या लागतात संसारामध्ये आणि मगच आपल्याला भाकरी मिळते, मगच सुखाचे दिवस येतात. ताणक्या सोपानाला हाऱ्यात निजवून आणि तो हारा डोक्यावर घेऊन बहिणाबाई शेतात निघाल्या की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर. वाटेत तांबड्या फळांनी लकटलेले हिरवे वडाचे झाड दिसले की लागले ते त्यांच्या ओठावर नाचायला. शेताचं काम करायला निघता जाता जाता वाटेत त्यांना अनेक झाडे दिसत. एखादं वडाचं झाड दिसलं की त्या झाडाचं वर्णन त्या करत असत आणि त्या काव्यातून म्हणत असत, हिरवं हिरवं पान, लाल फय जशी चोच, आलं वडाच्या झाडाले जसं पीक पोपटाचं. या वडाच्या झाडाची फळं पाहिल्यानंतर जणू काही याला पोपटच लगडलेले आहेत. हिरवी हिरवी पानं आहेत आणि या
फळांची चोच जणू लाल आहे, जणू पोपटाचं पीकच या झाडाला आल्यासारखं त्यांना भासे. रस्त्यात कडेला कडुनिंबाच्या झाडावर पिवळ्या निंबोळ्या दिसल्या की घेतलीच त्यांनी त्या झाडावर झेप, आणि मग त्यांच्या तोंडून पुन्हा येई, कडू बोलता बोलता पुढे कशी नरम आली, कडू निंबोळी शेवटी पिकी सन गोड झाली. सुरुवातीला जेव्हा निंबोनी जी आहे ती सुरुवातीला कडू असते जेव्हा ती पिकलेली नसते, आणि मग पक्व झाल्यावर ती काय होते, गोड होते, तिच्यामध्ये रस निर्माण होतो, पिकी सन गोड झाली. जसजशी ती पक्व होते तसतसा तिच्यामध्ये गोडवा येतो, याचं वर्णन त्या करतात. समोरून पंढरीच्या दिंडीतला एखादा भाविक वारकरी दिसला की गहीवरून त्यांनी त्याला केलाच प्रश्न. एखादी व्यक्ती, एखादा वारकरी त्यांना दिसला की त्या वारकऱ्याला उद्देशून म्हणत असत, अरे वारकऱ्या तुले नही ऊन वारा थंडी, जुगारत अवघ्याले आली पंढरीची दिंडी. अरे वारकऱ्या, अरे तुला ऊन वारा थंडी नाही का? अगदी सगळं जुगारून हा ऊन वारा सहन करत तू या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेला आहेस, असं त्याचं वर्णन त्या या ठिकाणी करताना दिसतात. शेतामध्ये कापणी चालो, मळणी चालो किंवा उफणणी चालो, काव्याने बहिणाबाईंची पाठ कधी सोडलीच नाही. खळ्यात बैलाची पाठ सुरू झाली आणि मेढ्याभोवती बैल गरगरा फिरू लागलेच की बैलांना गोंजारायला. बहिणाबाई मळणी, उफणणी, कापणी, शेताची मशागत सगळ्या ठिकाणी त्यांना ही काव्य जी आहेत ती स्फुरताना दिसतात. काव्याने कधी त्यांची पाठ सोडलीच नाही. आणि मग मळणीच्या वेळेला त्या या बैलाला उद्देशून म्हणतात, पाय उचल रे बैला, कर बापा आता घाई, चालू दे रे रगडन तुझ्या पायाची पुण्याई. हे बैला, तू आता थांबू नकोस, ही रगडण, ही मळणी जी आहे ती अशीच चालू दे. हे मुख्य पीक जे आहे, यापासून धान्य जे आहे ते बाजूला होऊ देत, आणि तुझ्या पुण्याईनं, तुझ्या पायाच्या पुण्याईनं आम्हाला हे पीक खायला मिळू दे, हे अन्नधान्य आमच्या पोटात जाऊ दे. या बैलांची पुण्याई अशा प्रकारे त्या वर्णन करतात. शेतकऱ्याचे जीवन म्हणजे कष्टाचे, शेतकऱ्याची हाडे अखेर शेतातच मोडावयाची आणि त्याची राख तापीमाईतच पडायची, याची बहिणाबाईंना जाणीव होती. शेतकरी शेतामध्ये राबराब राबतो, खपखप खपतो, आणि शेतामध्ये शेवटी त्याचा मृत्यू होतो. शेतामध्येच तो या ठिकाणी जमा होतो. त्याचे कष्ट जे आहेत, त्याची मेहनत जी आहे, त्याचं वर्णन या ठिकाणी बहिणाबाई करताना दिसतात. भोळ्या भाविक, कष्टाळू आणि समाधानी शेतकऱ्याच्या संसाराचे करुण काव्य बाळबोध आणि जिवंत जिव्हाळ्याने बहिणाबाईंच्या या काव्यातून प्रकट झालेले आढळून येते. मात्र बहिणाबाईंच्या काव्याचे एवढेच वैशिष्ट्य नाही. बहिणाबाईंची काव्य जे आहे त्यामध्ये ठायी ठायी आपल्याला शेतकऱ्याचे दाखले मिळतात, परंतु जीवनाचं तत्वज्ञान त्या आपल्या काव्याच्या माध्यमातून सांगतात. एखाद्याची मनोव्यथाच त्या मांडत नाहीत. कष्टकरी स्त्रीचं त्या ठिकाणी त्या वर्णन केवळ करत नाही, तर संपूर्ण आयुष्याचं, संपूर्ण जीवनाचं त्या ठिकाणी तत्वज्ञान त्यांच्यामध्ये सामावलेलं दिसतं. मानवी जीवनाकडे बघण्याचे एक स्पष्ट आणि प्रभावी तत्वज्ञान त्यांच्याजवळ होते. एखाद्या बुद्धिमान तत्वज्ञानी महाकवीची जणू काही प्रतिभाच त्यांना प्राप्त झालेली होती. म्हणून त्यांच्या काव्याचा सर्व आविष्कार हा सुभाषितांचा आहे, आणि त्याचा आत्मा उपरोधी विनोदाचा आहे. ठायी ठायी त्यांच्या कवितेमध्ये सुभाषिता आढळतात. त्या काव्याचा आत्मा जो आहे तो उपरोधीपणाचा आहे, असं वर्णन करताना या ठिकाणी त्यांच्या सुभाषितांचं छान वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. पहा, मराठी वाङ्मयात अमर होतील अशी अनेक सुभाषितं जागोजागी त्यांच्या काव्यात विखुरलेली आढळतात. कशाले काय म्हणू नये या काव्यात अशा सुभाषितांचे जणू काही एक शेतच पिकलेले आहे. कशाले काय म्हणू नये या सुभाषितामध्ये बहिणाबाई चौधरी असं म्हणतात, काय म्हणतात पहा, ज्यातून कापूस येत नाही त्याला बोंड म्हणू नये, उपाशी पोटी जी निजवते तिला रात्र म्हणू नये, दानासाठी जो आखडलेला आहे त्याला हात म्हणू नये, इमानासाठी जो पुढे सरसावत नाही त्याला नेक म्हणू नये, जन्मदात्याला जो भोवतो त्याला लेक म्हणू नये, जिच्यामध्ये भाव नाही तिला भक्ती म्हणू नये, आणि जिच्यामध्ये चेव नाही तिला शक्ती म्हणू नये. अशा प्रकारची उदाहरणं बहिणाबाई या ठिकाणी देतात. बहिणाबाईंच्या उद्गारात भाषेची आणि विचारांची केवढी दैदिप्यमान श्रीमंती प्रकटलेली आहे. पहा, ही श्रीमंती जी आहे ती काव्यामध्ये ठायी ठायी आपल्याला दिसते. महाकवी झाला तर तो ह्यापेक्षा अधिक काय बोलू शकतो? यापेक्षा वेगळं महाकाव्य रचण्याची ताकद कुणातच नाही, एवढी प्रचंड ताकद बहिणाबाईंच्या काव्यामध्ये आहे, असा उल्लेख आचार्य अत्रे या ठिकाणी करतात. मन पाखरू
पाखरू त्याची काय सांगू मात, आता व्हत भुईवर गेलं गेलं आभाळात. मनाची मनोअवस्था जी आहे, मन चंचल आहे, मन अस्थिर आहे. ते केव्हा कुठे जाईल, ते कधी आकाशामध्ये स्वैर भराऱ्या मारेल हे काही सांगता येत नाही. आत्ता भुईवर होतं तर कधीच ते आभाळात जाऊन पोहोचतं, याचा थांगपत्ता लागत नाही. त्याचं वर्णन या ठिकाणी बहिणाबाई कसं करतात पहा. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता व्हत भुईवरी गेलं गेलं आभाळात. कधीच ते आभाळात उडून जातं. आत्ता तर ते इथं भुईवर होतं, पण कधीच ते आभाळामध्ये गेलं, याची मी आता काय सांगू बाबा मात. ते कुठं जाईल, कशा भराऱ्या मारेल हे काही मला सांगता येणार नाही. अशा प्रकारे मनाच्या मनोवस्थेचं वर्णन बहिणाबाईंनी सुंदर असं करून ठेवलं आहे. मानवी मनाचे रहस्य शुद्ध प्रेम आहे, स्वार्थ नाही. नको लागू जीवा सदा मतलबापाठी, हिरीताचं देणं घेणं नाही पोटासाठी. अरे इतभर पोट तुझं, या पोटासाठी किती तू त्या ठिकाणी सायास करणार आहेस, किती खटाटोप करणार आहेस. या विधभर पोट भरण्यासाठी तू जो काही स्वार्थीपणा मनामध्ये बाळगला आहेस तो आता सोडून दे, तू निस्वार्थी हो. आणि म्हणून तुला जेवढं लागतं ना तेवढीच तू कमाई कर. अति मेहनत करून, अति त्या ठिकाणी काही संपत्तीचा संग्रह करून कुणालाही चांगलं जीवन जगता येत नाही. आणि म्हणून जे मिळालेलं आहे त्यातून तुला चांगलं आयुष्य जगता आलं पाहिजे, हा संदेश जो आहे तो बहिणाबाई आपल्या कवितेच्या माध्यमातून देतात. नको लागू जीवा सदा मतलबापाठी, सदा कदा सातत्याने तू मतलबाच्या पाठी लागू नकोस, तू स्वार्थी होऊ नकोस, तू निस्वार्थीपणाने इतरांची सेवा कर, हा संदेश बहिणाबाई देतात. ऊन वारा आणि पाऊस खात पिके शेतात उभी असतात. कशासाठी? भुकेल्यांच्या पोटात आम्हाला लवकर जाऊ दे रे, असा मनामध्ये ती देवाचा धावा करताना दिसतात. माणसांचे खोटे नाटे व्यवहार बघून तर बोरीबाबळीच्या अंगावर काटे आले, तरी देखील माणसावर उपकार करण्यासाठी त्यांच्या शेताभोवती आपल्या शरीराची त्या कुंपणे करतात. पोट कितीही भरले तरी शेवटी रिकामेच होणार, आणि शरीर तर कधीतरी निघूनच जाणार. मागे जे काही शिल्लक राहणार ते फक्त हृदयाचे देणे घेणे, दुसरे काही नाही. शुद्ध आणि निस्वार्थी प्रेमाचे यापेक्षा अधिक हृदयगम्य स्तोत्र कोण लिहू शकेल. पहा, या ठिकाणी बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे, आपलं देणं घेणं, आपला व्यवहार जो आहे तो कसा असला पाहिजे, तो निस्वार्थीपणाचा असला पाहिजे. मतलबासाठी आपलं जीवन जे आहे ते व्यर्थ घालवू नये. कारण आपण या पृथ्वी तलावावर जन्माला कशाला आलेलो आहोत, तर लोकांचं कल्याण करण्यासाठी, लोकोपयोगी कामं करण्यासाठी आपला जन्म असला पाहिजे. त्यासाठी त्या अनेक दाखले देतात, उत्तम उदाहरणं या ठिकाणी देतात. ही पिकं जी आहेत, ही शेतामधली पिकं उभी राहतात कशासाठी, की आपल्यामधलं धान्य जे आहे, दाणे जे आहेत ते माणसांच्या पोटामध्ये जावेत. बोरी बाबळी सुद्धा या ठिकाणी आपल्या अंगाचे काटे जे आहेत त्याचं कुंपण करतात आणि मनुष्यावर त्या उपकार करताना दिसतात. इतक्या साध्या उदाहरणातून बहिणाबाई चौधरी माणसाला जीवन जगण्याचा धर्म देऊन जातात. बहिणाबाईंना सर्वात कशाची जास्त चीड असेल तर ती माणसाच्या स्वार्थातून निर्माण झालेल्या त्याच्या कृतज्ञपणाची. त्या माणसाला संतापून म्हणतात, माणसा तुला नियत नाही रे, तुझ्यापेक्षा ते गोठ्यातले जनावर बरे. गाय न म्हैस चारा खाऊन दूध तरी देतात, तुझे एकदा पोट भरले की तू उपकार साप विसरून जातोस. कुत्रा आपले शेपूट इमानीपणाच्या भावनेने हलवतो, तर माणसा तू आपली मान मतलब साधण्यासाठी डोलावतोस. केवळ लोभामुळे तू माणूस असूनही काणूस म्हणजे पशु झाला आहेस. एवढे सांगून झाल्यावर बहिणाबाईंनी माणसाला तळमळून विचारले आहे, माणसा तू कधी माणूस होणार आहेस. पहा, या ठिकाणी सुंदर दाखले त्या देतात. माणूस हा स्वार्थासाठी इतरांचे उपकार जे आहेत तो विसरून जातो, तो कृतज्ञ होतो. कृतज्ञपणाची भावना त्याच्यामध्ये नसते. गाई गुरे चारा खातात आणि माणसाला किमान दूध तरी देतात. कुत्रा जो आहे तो शेपूट हलवून आपल्या मालकाप्रती इमान राखतो, पण माणूस मात्र कृतज्ञ होतो. आणि माणसाने कृतज्ञ होऊ नये, त्याच्याकडे कृतज्ञता असली पाहिजे, उपकाराची जाणीव असली पाहिजे. यासाठी त्या माणसाला उद्देशून म्हणतात, अरे माणसा तू कधी माणूस होणार आहेस. तू हा जो काणूसपणा जो आहे, पशुवत वागण्याचा तुझा धर्म जो आहे तो तू सोडून दे, तू माणसाचा धर्म पाळ. माणसा कधी वशील माणूस. मानवतेलाच जणू काही त्यांनी हे व्याकुळ हृदयाने आव्हान केलेले आहे. स्वार्थाचा
वणवा सर्व जगभर आज पसरलेला आहे. माणसे पशु होऊन एकमेकाशी झगडत आहेत. मानवता आज रक्तबंबाळ झाली आहे. म्हणूनच माणसा माणसा कधी होशील माणूस हीच आर्त हाक मानवतेच्या कल्याणासाठी तळमळणाऱ्या संत महात्म्यांच्या कारुणिक अंतःकरणातून उचंबळते आहे. माणसाने माणूस कसे व्हायचे हीच प्रचंड समस्या मानवजातीपुढे आज उभी आहे. या समस्येचा साक्षात्कार बहिणाबाईंसारख्या खानदेशातील एका अशिक्षित शेतकरी महिलेला व्हावा हा तिच्या प्रतिभा सामर्थ्याचा केवढा पडताळा आहे. साध्या आणि सोप्या छोट्या छोट्या उदाहरणातून बहिणाबाई चौधरी माणसाला जीवनाचं तत्वज्ञान सांगून जातात. त्या म्हणतात की माणसा तू माणूस हो, आपला स्वार्थीपणा जो आहे तू सोडून दे. आणि म्हणून मानवजातीला संपूर्ण मानवजातीला बहिणाबाई चौधरींनी दिलेली ही शिकवण जी आहे, माणुसकीपणाचा धर्म जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. संत महात्मे त्या सांगून जातात. संतांनी ज्याप्रमाणे उद्बोधन करून मानवजातीला मानवतेचा धर्म दिला त्याप्रमाणे बहिणाबाईंच्या काव्यामध्ये हा धर्म ठायी ठायी आपल्याला दिसून येतो. बहिणाबाईंची चुलत सासू भिवराई ही मोठी विनोदी होती. ती अनेकांच्या नकला करून लोकांना हसवी. तिचे वर्णन करताना बहिणाबाईंनी विनोदाचा एक मोठा सिद्धांतच सांगून ठेवला आहे. त्यांच्या काव्यातून अनेक ठिकाणी माणसं जी आहेत त्यांचे स्वभाव धर्म सुद्धा दिसून येतात. त्यांनी भिवराईचं वर्णन पहा या ठिकाणी कसं केलं आहे. नाव ठेवय अवघ्याले करे सर्वांची नक्कल हसवता हसवता शिकवते रे अक्कल. अशी ही भिवराई जी आहे ही प्रत्येकाची नक्कल करताना दिसते, पण तिच्या नकलेच्या माध्यमातून ती हसवता हसवता शिकवते रे अक्कल, माणसाला अक्कल शिकवून जाते. माणसाने कसं वागावं हे भिवराई सांगून जाते. असं या ठिकाणी भिवराईचं उदाहरण या ठिकाणी बहिणाबाई आपल्याला देतात. माणसांना हसवून शहाणे करायचे हाच विनोदाचा प्रधान हेतू आहे. बहिणाबाईंच्या विनोदात नुसता उपरोध नाही, त्यात सहानुभूतीचा आणि कारुण्याचा ओलावा उधळलेला दिसतो. सहानुभूती आणि कारुण्य जे आहे ते माणसाच्या अंगी असलं पाहिजे, तरच माणसाला हा धर्म जपता येतो. आणि म्हणून त्यांनी दिलेली उदाहरणं जी आहेत त्या प्रत्येक उदाहरणामध्ये जरी विनोद असला तरी त्या ठिकाणी उपरोधाचा भाव जरी असला तरी विनोदाच्या माध्यमातून त्या माणसाला अबोल करतात, माणसाला शिकवण देऊन जातात. रचनेच्या आणि भाषेच्या दृष्टीने बहिणाबाईंचे काव्य अत्यंत आधुनिक आहे. प्रत्येक काव्यामध्ये एक संपूर्ण घटना आणि विचार आहे. त्याचा प्रारंभ आणि अखेर परिणामाच्या दृष्टीने नाट्यात्मक व्हावा याबद्दल त्यांचा कटाक्ष आहे. पहा, त्यांच्या कवितेमध्ये नाट्यात्मक धर्म सुद्धा आपल्याला दिसून येतो. त्याची सुरुवात आणि त्याची शेवट जो आहे, त्याचा अखेर जो आहे तो सुद्धा संदेश देणारा आहे. तो सुद्धा तितकाच मौलिक आणि अनमोल असा आहे. शब्दांचा आणि विचारांचा फार विस्तार न करता थोडक्यामध्ये एखादी भावना जास्तीत जास्त प्रभावाने कशी व्यक्त करता येईल याकडे त्यांचे विलक्षण लक्ष आहे. या दृष्टीने मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व केवळ अद्भुतच म्हटले पाहिजे. अशिक्षित अडाणी लिहिता वाचता न येणाऱ्या बहिणाबाई यांच्या विचारांची ताकद केवढी प्रचंड आहे हे त्यांचं काव्य वाचल्यानंतर लक्षात आल्याखेरीज राहणार नाही. रसाच्या आणि ध्वनीच्या दृष्टीने कुठेही ओढाताण किंवा विरस न होईल अशा कौशल्याने त्यांनी सोपे सोपे आणि सुंदर शब्द वापरले आहेत. त्यांच्या खानदेशी वऱ्हाडी भाषेने तर त्यांच्या काव्याची लज्जतच वाढवलेली आहे. आपल्या बोलीभाषेमध्ये त्यांनी काव्य रचलेलं आहे. त्यामुळे प्रमाण भाषेचा कुठेही वापर न करता बोलीभाषेमधला हा गोडवा जो आहे तो आपल्याला चाखायला मिळालेला आहे. त्याचा आस्वाद कसा आहे पहा. अशी कशी वेडी ग माये यापेक्षा अशी कशी येळी माये, किंवा पाणी लौकीच नितळ त्याला अमृताची गोडी यापेक्षा पाणी लौकीच नितळ त्याची अमृताची गोडी या भाषेत अधिक लाडकेपणा वाटतो, अधिक लटिकपणा जो आहे तो या भाषेमध्ये आहे. अशी खानदेशी बोली जी आहे ती त्यांनी आपल्या काव्यासाठी वापरलेली आहे. एखादे गोजीरवाणी बालक बोबड्या भाषेत बोलताना आपल्याला जसा आनंद होतो तसे बहिणाबाईंचे काव्य वाचताना मनाला ने कानाला होतो. या खानदेशी बोलीमधला गोडवा जो आहे, एखाद्या बोबड्या मुलाचे जसे बोल असतात आणि मग ते कानाला प्रिय वाटतात, कानाला मधुर वाटतात, त्याप्रमाणे खानदेशी बोलीचा हा गोडवा जो आहे तो कानाला
मधुरता प्राप्त करून देतो, रस प्राप्त करून देतो. तो गोडवा जो आहे तो आपल्या कानामध्ये सतत राहावा, सतत त्याचा प्रवाहीपणा आपल्या कानामध्ये ऐकायला यावा असं वाटतं. त्याप्रमाणे ही भाषा जी आहे, बहिणाबाईंची सुमधुर अशी भाषा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मराठी मनाला मोहिनी घालेल आणि स्तिमित करून टाकेल असा भाषेचा, विचारांचा आणि कल्पनेचा विलक्षण गोडवा त्यांच्या काव्यात शिगोशिगी ओथंबलेला आहे. मानसा मानसा कधी वशील माणूस, मानवतेला त्यांनी दिलेल्या या अमर संदेशाने तर मराठी वाङ्मयात त्यांचे स्थान अढळच करून ठेवलेले आहे. बहिणाबाईंची गाणी या प्रस्तावनेमध्ये आचार्य प्र के अत्रे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की मराठी वाङ्मयामध्ये बहिणाबाईंचं स्थान हे अढळ आहे, कारण त्यांच्या या बोलीभाषेतला गोडवा जो आहे तो इतर अनेक भाषांमध्ये जरी असला तरी खानदेशी बोलीचा गोडवा हा मनात साठवावा इतका सुमधुर आहे. अशी ही बहिणाबाईंची गाणी जी आहेत ती मानवी मनाला आनंद प्राप्त करून देतात. त्यांच्या हा काव्यातला परिमळ जो आहे तो ठायी ठायी आपल्याला दरवळताना दिसतो. अशा प्रकारे हा पाठ जो आहे तो विद्यार्थ्यांनी वाचावा. लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्र हे आत्मचरित्र जे आहे ते सुद्धा आपण जरूर वाचा. अनेक या ठिकाणी संदर्भ दाखले देत जीवनाचं तत्वज्ञान बहिणाबाईंनी आपल्याला या ठिकाणी शिकवलेलं आहे. अशिक्षित अडाणी असणाऱ्या बहिणाबाई आपल्याला मौलिक असा विचार देऊन जातात, आपल्याला विचार करायला लावतात आणि मानवी जीवनामध्ये असणाऱ्या अनेक समस्या ज्या आहेत या समस्येतून मानवाला पुढे जाण्यासाठी एक दिशा त्या आपल्या काव्याच्या माध्यमातून देतात. शेतकरी वर्गाचं, कष्टकरी स्त्रियांचं वर्णन त्या आपल्या कवितेतून करतात आणि या शेतकऱ्याप्रती, या कष्टाळू श्रमिक वर्गाप्रती त्या कृतज्ञता व्यक्त करतात. बहिणाबाईंची गाणी हा काव्यसंग्रह जो आहे त्यामध्ये 35 कवितांचा समावेश आहे. निश्चितच तुम्ही हा काव्यसंग्रह वाचा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या पाठाच्या शेवटी काही कृती दिलेल्या आहेत, त्याचा अभ्यास करा. बहिणाबाईंना अधिक जाणून घ्या, कारण बहिणाबाईंच्या माध्यमातून आपण अधिक समृद्ध होऊ शकतो असं निश्चितच मला वाटतं. आणि म्हणून आपण बहिणाबाईंची ही गाणी जी आहेत ती गात जीवनाचा आस्वाद घेऊया, जीवन अधिक समृद्ध करूया, आनंददायी करूया. या ठिकाणी मी परिमळाचा या ठिकाणी आस्वाद घेत थांबते. धन्यवाद.